हॅलो. मी डॉक्टर स्वाती. मी ॲक्च्युली मी कधीच ऑनलाईन येत नाही, पण आज मी ऑनलाईन येण्याचं कारण हे की पहिले मी काय करते ते तुम्हाला सांगते. माझं इंदिरानगरला क्लिनिक आहे, वेट लॉस क्लिनिक आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे पेशंट्स माझ्याकडे येतात, वेट लॉस करतात, खूप हेल्दी वेने वेट लॉस करतात. आज मी एक अशी ॲड बघितली. आता जनरली मी खूप वेळा ऑनलाईन बऱ्याच ॲड्स बघत असते, त्याच्यामध्ये इतक्या फॉल्स कमिटमेंट केलेल्या असतात की 8 दिवसामध्ये 12 किलो वजन कमी करा, 15 दिवसामध्ये 25 किलो वजन कमी करा, तुम्ही असं करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. मी ॲज अ डायटिशियन प्रत्येकाला सजेस्ट करेन, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक पर्सनॅलिटी ही वेगळी वेगळी असते. प्रत्येकाचं एक्झर्शन वेगळं वेगळं असतं, प्रत्येकाचं खाणं वेगळं वेगळं असतं. तर तुम्ही सगळ्यांना एकच डाएट किंवा सगळ्यांना एकच औषध कसं काही सजेस्ट करू शकता? ॲज अ डायटिशियन मला हे प्रत्येकाला सांगावंसं वाटतं की आता मार्केटमध्ये इतक्या चुकीच्या गोष्टी आलेल्या आहे आणि नुसतंच बारीक व्हायचं फॅड आलेलं आहे. तर तसं करू नका. हेल्दी वेने तुम्ही वेट लॉस करा की जेणेकरून आपल्याला जे पण आपण करतोय त्याचा इन फ्युचर आपल्याला साईड इफेक्ट येणार नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. आता माझं क्लिनिक आहे नाशिकमध्ये, तर बरेच माझे पेशंट्स आहेत, त्यांना मी प्रॉपर गाईडही करून देते. त्यांचा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल स्टडी करून मी प्रॉपर त्यांना डाएट सांगतेही किंवा इन फ्युचर वेट कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं हे सुद्धा प्रॉपर गायडन्स करून देते. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की जनरली टेक्निक असं आहे की वेट लॉस करण्यासाठी पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जी असेल ती म्हणजे तुमचे पेशन्स किंवा तुमचं डिसिजन खूप फर्म पाहिजे आणि तुमच्यामध्ये खूप पेशन्स पाहिजे. कारण वेट लॉस ही आता जनरली अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की तिचा रिझल्ट यायला थोडासा वेळ जात नाही. प्रत्येकच म्हणजे साधं एका शेतकऱ्याला तुम्ही विचारा की त्याने एक पीक जरी कसलं घ्यायचं म्हटलं, टोमॅटोचं पीक, त्याने बी लावल्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर त्याला ते फळ मिळतं. अर्थात 2 ते 3 महिने तो त्याची मशागत करतो, त्याला नरिशिंग करतो, त्याला प्रॉपर पाणी देतो, तेव्हा त्याच्यानंतर त्याला फळ मिळतं ना. सेम थिंग वेट लॉसमध्ये आहे. फक्त काही पर्याय असे आहेत की जे समजा तुम्हाला जर 10 किलो कमी करायचं असेल ते बाय ओन किंवा घरच्या घरी जर कमी करायचं म्हटलं किंवा वॉक करून किंवा डाएट करून जर कमी करायचं म्हटलं तर त्याला तुम्हाला यू मस्ट हॅव पेशन्स. आणि त्या पेशन्स तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 वर्ष पेशन्स पाहिजे 10 kg कमी करायला बाय ओन. पण तेच जर तुम्ही प्रॉपर कोणाचा गायडन्स घेतला, कोणाची प्रॉपर डायटिशियनचं डाएट स्टडी केलं किंवा त्याच्या अकॉर्डिंग केलं किंवा माझ्या क्लिनिकला आले. माझ्या क्लिनिकला तर वन ऑफ द बेस्टेस्ट सर्व्हिस आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपण ब्लेसिंग्स म्हणू, आपल्याला देवाने खूप छान प्रॉपर ज्या कोणी बनवलेत ते मशीन्स आपल्याकडे आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला वेट लॉस पण मिळतं, स्किन टाईटनिंग पण मिळतं, लॉकिंग पण मिळतं. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जी अचीवमेंट करायला आपल्याला 2 वर्ष लागणार ते माझ्या क्लिनिकला हार्डली 2 ते 3 महिन्यामध्ये अचीव होतो. आता हा शॉर्टकटच आहे, नो डाऊट. आय शुड नॉट सजेस्ट, ॲक्च्युली जे माझं एज्युकेशन आहे त्याचा ते मिसमॅच करतं, मी सजेस्ट नाही करायला पाहिजे. पण कोणतीही गोष्ट अचीव करण्यासाठी आता सपोज आपल्याला एक शेतकरी आहे, त्याला टोमॅटोचं जर पीक घ्यायचं आहे, तर आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे आणि आता इतके सारे इक्विपमेंट्स आलेले आहेत की जर ते पीक त्याला 6 महिन्यात येणार असेल तर 3 महिन्यात येण्याचं आणि ते पण चांगल्या पद्धतीचं येण्याचं बरंचसं टेक्निक निघालेलं आहे आता नवीन. सेम तसंच आहे. ही थोडी शॉर्ट टर्म ट्रीटमेंट म्हणू आपण किंवा ही थोडी लवकर रिझल्ट देणारी ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये एकदा आपण ही ट्रीटमेंट फॉलो केलं की सगळ्यात पहिलं एक चांगलं काम हे होतं की आपल्या बॉडीमधल्या ज्या फॅटी टिश्यूज आहेत जे आपलं वजन वाढवत असतात त्या रिड्यूस करण्याचं काम मशीन करतं. आता हे एवढी मिसअंडरस्टँडिंग इंडियामध्ये आहे की आता जे पण पेशंट्स माझ्याकडे येतात, फॉर्म बघतात आणि म्हणतात फक्त मॅडम मला वेट लॉसच पाहिजे, मला वेट लॉसच पाहिजे. ठीक आहे, वेट लॉस इज इम्पॉर्टंट, पण वेट लॉससोबत फॅट्स लॉस होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता जनरली यूथला पण मी बघते की त्यांना फक्तच बारीक व्हायचं आहे.
मग ते कितीही बॉडी किती अनहेल्दी झाली तरी चालेल, तर तसं करू नका. मी असं सजेस्ट करेल की प्रॉपर डाएट करा, प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट घ्या, हेल्दी वेने तुम्ही स्लिम व्हा. स्लिम इन द सेन्स लेडीजला तर मी हेच सजेस्ट करेल की जेव्हा तुमचे कर्व्स डेव्हलपमेंट होतात याचा अर्थ यू आर इन टू राईट वे, तुम्ही प्रॉपर वेट लॉस करताय. माझ्याकडे जेवढे पेशंट्स येतात दे ऑल आर हॅपी, दे कीप डुईंग ट्रीटमेंट. रोज त्यांचं 200 ग्रॅमपासून 1 किलोपर्यंत गॅरंटेड वजन कमी होतं. आता ते जे 200 ग्रॅम होतं त्याच्यामध्ये जनरली ॲव्हरेज रिझल्ट असा आहे, जेव्हा आपण 1 किलोमीटर वॉक करतो तेव्हा 20 ग्रॅम कमी होतं. आता खूप सारे पेशंट येतात किंवा मला भेटायला येतात, ते मला सांगतात मॅडम मी रोज 5 किलोमीटर चालते, मी 10 किलोमीटर चालते. ठीक आहे, मान्य आहे, तुम्ही 5 किलोमीटर जर चालत असाल रोज आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त पोळीचे 3 ते 4 घास एक्स्ट्रा खाल्ले तरी सुद्धा त्या कॅलरीज म्हणजे ते 5 किलोमीटर तुमचं तेव्हाच कव्हर होऊन जातं. तर देर शुड बी समथिंग एक्स्ट्रा की जे तुम्हाला त्यातल्या त्यात मेहनत न करता वेट लॉस करून देईल. तर ही आपल्याकडे जी टेक्निक आहे ती अशी आहे, त्याला DVM आणि LV लेझर टेक्निक म्हणतात. ही अशी टेक्निक आहे जी तुम्हाला आपल्याला फार लवकर एकतर रिझल्ट द्यायला चालू करते. म्हणजे तुम्ही कोणत्याही वेळेला जाता किंवा तुम्ही कोणतेही डिसिजन घेतात त्याच्यात जर तुम्हाला पटकन रिझल्ट मिळायला लागला तर तुम्ही ऑब्व्हियसली बूस्ट होतात आणि तुम्ही ते जे काम आहे ते तुम्ही खूप कंटिन्युटीने करायला लागतात किंवा खूप इन्स्पायरिंग होता तुम्ही त्याच्यात. ती सेम टेक्निक आपल्याकडे आहे की अर्थात हे नाशिकमध्ये नवीन आहे, बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, त्याच्यामुळे फोनवर सगळं बोलणं किंवा फोनवर एक्सप्लेन करणं मला शक्य होत नाही. जेव्हा कोणी माझ्या अपॉइंटमेंटला येतं तेव्हा मी त्यांचं प्रॉपर BMI आपण काढतो, त्यांची ॲक्च्युअल आत्ता वेट किती आहे किंवा काय कॉजेस आहेत वेट वाढण्याचे ते आपण स्टडी करतो. त्याच्यानंतर मी सजेस्ट करते. आपल्याकडे व्हेरियस मशीन्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा उपयोग करून आपल्या फायद्यासाठी आपण छान वेट लॉस आपण करून घेऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, पहिली गोष्ट तर खूप जणांना ही मिसअंडरस्टँडिंग आहे की मशीन अरे बापरे मग काय असेल, काय वेगळं करणार किंवा माझ्या बॉडीला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मी ॲश्युअर करू शकते की मशीनचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत आपण पूर्णपणे मशीन्सने वेढलेलो आहोत. म्हणजे आपण TV बघतोय, आपण रेडिओ ऐकतोय, आपण टेप ऐकतोय, एव्हरीथिंग मोबाईल आपल्या हातात आहे. तर जर हे मशीन्स हार्मफुल असते किंवा प्रॉब्लेमॅटिक असते तर आपण मशीन यूज केलं असतं का? नाही, ऑब्व्हियसली नाही. तसंच हे एक टेक्निक असं आहे की जे आपल्याला तात्पुरतं आपल्या फायद्यासाठी यूज करायचं आहे. एकदा आपल्या बॉडीतल्या फॅटी टिश्यूज पूर्ण बर्न झाल्या की आपल्याला हे सोडून द्यायचं आहे की नंतर म्हणजे लाईक 10 kg जर मला रिड्यूस करायचं आहे तर माझे जे पेशंट्स आहेत ते एका महिन्यामध्ये 7 to 8 kg पर्यंत कमी करतात. पण अशा काही बॉडीज असतात की ज्या लवकर रिस्पॉन्स देत नाही. असू द्या, हरकत नाही, आपल्याला हेल्दी वेने वेट लॉस करायचं आहे, थोडासा वेळ लागला तर चालू शकतं. समजा एका महिन्यामध्ये आपण 4 किलो किंवा 5 किलो वेट लॉस करू, 5 किलो वेट लॉस जरी केलं तरी 2 महिन्यामध्ये माझं पूर्ण टार्गेट मी संपवते आहे. आणि एकदा मी 10 kg रिड्यूस केलं की फिट राहण्यासाठी किंवा त्या सेम वेटवर राहण्यासाठी माझ्याकडे खूप सारे ऑप्शन आहे. मी फक्त वॉकिंग करू शकते किंवा मी फक्त थोडं डाएट बॅलन्सिंग करून मी सेम ठेवू शकते. वजनाचं काय असं नाही आहे की अगदी तुम्ही आज छान 2-3 दिवस तुम्ही फार हेल्दी जेवण केलं आणि लगेच तुमचं 5 किलो वाढून गेलं, असं नसतं. तर आपली बॉडी आपल्याला सायन्स देतच असते. फिट ठेवण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण वेट लॉस करण्यासाठी मी तर सजेस्ट करेन की आपल्याकडे शेकमी वेट लॉसला जो ऑप्शन आहे तो सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटेड वेट लॉस मिळतं. वेट लॉस काय की बॉडीतल्या ज्या फॅटी टिश्यूज ज्या ॲक्च्युअल वजन वाढवत असतात किंवा ज्या बॉडीमध्ये सातत्याने प्रेझेंट असतात आणि त्याच इन फ्युचर आपण खाल्लं नाही खाल्लं तरी सुद्धा आपण हेल्दी दिसतो किंवा आपलं वजन वाढवत असतात, त्या कमी करायचं जे काम आहे ते मशीन करतं. आता मशीन कसं काम करतं की आपल्या बॉडीमध्ये लेयर्स असतात, स्किनच्या लेयर्स असतात. त्या प्रत्येक स्किनच्या लेयर्समध्ये आपले फॅट्स असतात. एकदा आपले फॅट्स मशीनच्या रेज थ्रू बर्न झाले की त्या ज्या लेयर्स आहेत त्या थोड्याशा सॅगिंग व्हायला लागतात. तर
तर त्या सॅगिंग लेयर्स ज्या आहेत त्या एकमेकांना चिटकवण्याचं किंवा एकमेकांचं जवळ आणण्याचं जे काम आहे ते टायटनिंगच्या मशीनमध्ये होतं. तर ही ट्रीटमेंट जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या 2 लेअरमध्ये, समजा अशा 2 लेअर आहे, याच्यामध्ये हे फॅट्स आहे, हे मेल्ट झाले की ही लेअर इथे चिटकवण्याचं जे काम आहे ते मशीनने केलं. तर याला आपण काय म्हणू, इंच लॉस. एवढं माझं इंच लॉस झालं. ही लेअर आता इथे चिटकली तर इन फ्युचर ह्याच्यामध्ये फॅट्स येणार नाही का, तर येणार आहेत, पण त्याला 3 ते 4 वर्ष निघून जातील. पण त्या 3 ते 4 वर्षामध्ये जर मी माझी लाईफस्टाईल सेम ठेवली किंवा जर मी काही करत राहील किंवा काहीतरी एक्झरसाइज किंवा काहीतरी वॉकिंग, डाएट बॅलन्सिंग करत राहिली, तर काहीच चान्सेस नाही आहे की परत माझं वजन गेन होईल किंवा परत त्याच्यामध्ये फॅटी टिश्यूज येतील. आपली जी ट्रीटमेंट आहे ती 3 ते 5 महिन्याची ट्रीटमेंट आहे. फर्स्ट मंथमध्ये ह्याचा 30% फॅटी टिश्यूज बर्न होतात, सेकंड मंथमध्ये 30 होतात आणि रिमेनिंग थर्ड मंथमध्ये आपलं पूर्ण काम होऊन जातं. एकदा आपले 100% फॅटी टिश्यूज बर्न झाल्यावर त्या परत फॉर्म व्हायला 4 ते 5 वर्ष निघून जातात. माझे आता टचवूड आत्तापर्यंत माझे जवळजवळ मोर दॅन 1000 पेशंट्स झालेले आहेत. त्या 1000 पेशंटपैकी 600 to 700 असे असतील की ज्यांना आपण 15 kgच्या वरती कमी करून दिलेले, 15 किलोच्या वरती. तर ते सगळे माझ्या टचमध्ये किंवा माझ्या ग्रुपमध्ये आहेत. माझं इंडिव्हिज्युअली 1 to 1 प्रत्येकाशी बोलणं होत असतं. त्यातले 90% लोक असे असतील की जे अजूनही सेम स्टेजवर आहे, जे 5 वर्षापूर्वी माझ्या क्लिनिकला आले होते किंवा 6 वर्षापूर्वी माझ्या क्लिनिकला आले किंवा 2 वर्षापूर्वी क्लिनिकला आले, ते अजूनही सेम स्टेजवर आहे. म्हणजे अजूनही त्यांनी समजा 15 किलो माझ्याकडे रिड्यूस करून गेले तर ते 15 किलोचंच त्यांचं सेम त्यांनी बॅलन्सिंग केलेलं आहे. तर हे का शक्य होऊ शकलं, कारण की बॉडीतल्या ॲक्च्युअल फॅटी टिश्यूज ज्या बर्न करायच्या आहेत ते आपल्याला ना डाएटने आपण करू शकत, ना आपण प्रॉपर एक्झरसाइजने फक्त करू शकतो. एक्झरसाइजने आपण फक्त शेपिंग आणू शकतो बॉडीला, पण त्या ॲक्च्युअल फॅटी टिश्यूज ॲज इट इज राहतात एक्झरसाइजने. पण जर ते आपण मशीनने रिड्यूस केल्या तर त्या इन फ्युचर परत येण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आता ह्याच्यामध्ये बरेच सारे ऑप्शन आहे. म्हणजे आपल्याला फक्त आता काही पर्सनॅलिटीज माझ्याकडे येतात, ते सांगतात की मॅडम मी ओव्हरऑल तर माझे पर्सनॅलिटी ओके आहे, पण मला बेली फॅट खूप जास्त आहे. बेली फॅटची जो प्रॉब्लेम आहे तो लेडीज आणि जेंट्स दोघांना कॉमन प्रॉब्लेम आहे. मी तर असं सजेस्ट करेल, आपल्याकडे लिपोस्टार नावाचं एक मशीन आहे ज्याच्यामध्ये आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी टेक्निक यूज करून आपण बेली फॅट रिड्यूस करतो. ही टेक्निक इतकी इफेक्टिव्ह आणि इतकी पॉवरफुल आणि इतकी छान आहे की कितीतरी लेडीज मी अशा बघितल्या आहे की ज्यांनी खूप सारे योगासनं केले किंवा खूप सारे त्यांनी बरंच काही म्हणजे बेली फॅटसाठी खूप सारे ड्रिंक्स घेतले जे यूट्यूबवर अवेलेबल आहेत, की आल्याचं ड्रिंक किंवा जिंजर किंवा लेमन. तर ते सगळं खूप काही करून आलेल्या लेडीज सुद्धा मला सांगत होत्या की मॅडम आय वॉज नॉट एबल, पण माझी ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचं बेली फॅट जवळजवळ 5 to 6 इंचेसने रिड्यूस झालेलं आहे. तर हे का शक्य झालं, कारण की टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आणि आपण त्याचा का नाही यूज करायचा. म्हणजे आपण टेक्नॉलॉजीला वेढलं गेलेलो आहे सगळ्या परीने, फक्त वेट लॉसच्या बाबतीत नुसतं आपण एक्झरसाइज का करत राहायचं आणि जबकि ती गोष्ट आपली अचीव होत नाहीये. समजा एक्झरसाइजने होत असेल तर मला काहीच म्हणजे मी आय वुड सजेस्ट की तुम्ही एक्झरसाइजच करा. पण जर समजा होतच नसेल की म्हणजे जेवढं नॉलेज आहे तेवढं मी हे बघितलं की इंचेस तर फक्त आपण एक्झरसाइजने कमी करूच शकत नाही, तर फक्त स्पेसिफिक पार्ट कमी करण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक्स्ट्राच पाहिजे. ही जी टेक्निक आहे त्याच्यात आपण कॅव्हिटेशन साऊंड सोडतो बॉडीमध्ये, ज्याच्यामध्ये जे फॅट्स म्हणजे स्टिकी फॅट्स असतात जे लवकर मेल्ट होत नाही, ते मेल्ट करण्याचं काम लिपोस्टार मशीन अतिशय उत्तम पद्धतीने करतात. आणि ही ट्रीटमेंट इतकी छान आहे की अगदी 5 ते 10 सेशन 15 सेशनमध्ये तुम्ही आरामशीर 3 ते 4 इंच कमी करू शकता. 3 ते 4 इंच म्हणजे जवळजवळ एवढा अर्धा बोट, एक बोट तुमचा कम्प्लीट होतो. 4 इंच जर तुमचे 10 सेशन्समध्ये होत असेल आणि ते कायमस्वरूपी राहत असेल तर वाय नॉट.
मला असं वाटतं मशीनच्या टेक्निकचा प्रत्येक माणसाने विचार करावा. खूप छान आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे विदाऊट एनी साईड इफेक्ट आणि विदाऊट एनी टेन्शन्स, पेन किंवा बाकीचे प्रॉब्लेम्स. तर मी असं सजेस्ट करेल की इफ यू वॉन्ट टू डू वेट लॉस किंवा तुम्हाला इंचेस लॉस करायचे किंवा टमी फॅट रिड्यूस करायचे किंवा बॅक फॅट रिड्यूस करायचे, आर्म्सचे फॅट रिड्यूस करायचे, तर तुम्ही मला नक्की कॉल करा. जेवढ्या ॲड आहेत त्याला काही तुम्ही बळी पडू नका, कारण की असं काही वेट लॉस काही मॅजिक नाही आहे की 10 दिवसात तुम्हाला 15 किलोचा रिझल्ट दिसेल. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये उतरतात तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की वेट लॉस खूप डिफिकल्ट आहे आणि त्याच्यात बरेच काही लूप होल्स आहेत. पण ते त्यातल्या त्यात 70 to 80% टेन्शन कमी करायचं जे काम आहे ते मी करते. माझे पेशंट्स खूप हॅपीली ट्रीटमेंट घेतात. तर मी एवढंच सजेस्ट करेल की तुम्ही एकदा शेफमीला नक्की भेट द्या आणि बाकीच्या फॉल्स कमिटमेंटकडे जाऊ नका. थँक्यू.